सातारा तालुक्यातील बोरगाव येथील के&पल्प पेपर मिल या कंपनीचे केमिकल रसायनयुक्त दूषित सांडपाणी नागरिकांच्या विहिरी व शेतामध्ये जात असल्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या दूषित पाण्यामुळे बोरगाव येथील शेतकरी दत्ता साळुंके यांच्या वडिलांना निमोनियासारखा गंभीर आजार झाला असून त्यांची स्थिती गंभीर असल्याने या कंपनी विरोधात आता संतापाची लाट उसळत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित कंपनी तत्काळ स्थलांतरित करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा आदित्य गायकवाड यांनी दिलेला आहे। संजू, नमस्कार, मी दत्तात्रय जनार्दन साळुंके, बोरगाव, तालुका जिल्हा सातारा। माझा विषय असा आहे की बोरगाव येथे केमिकलयुक्त पाणी के&पल्प पेपर मिल बोरगाव या कंपनीचं केमिकलयुक्त पाणी याच्यामुळे होणारा शेतकरी, जनावरे आणि वैयक्तिक मला स्वतःला माझ्या वडिलांना याचा भरपूर काही त्रास झालेला आहे। आज माझे वडील प्रतिभा हॉस्पिटल येथे शेवटची घटका मोजत आहेत आणि या सगळ्याचा मी 2.5 ते 3 महिन्याला पाठपुरावा करत असून सुद्धा मला काय नाही मिळालं नाही। न्याय मिळावा यासाठी मी आदित्य गायकवाड यांच्याकडं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलो आहे आणि माननीय कलेक्टर साहेब यांना ही माझं विनंतीपूर्वक निवेदन आहे की हा सगळा त्रास थांबवून कंपनी पूर्णतः बंद करण्यात यावी ही माझी अपेक्षा आहे। फक्त मला असं वाटतं की माझा एकट्याचा हा त्रास नसून समस्त गावकऱ्यांचा हा त्रास आहे आणि ह्या सगळ्याला न्याय कुठेतरी मिळावा ही माझी इच्छा आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माननीय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशानुसार गेली 4 दिवस झालं आपले बोरगावमधील आमचे बंधू हे आपल्याकडे तक्रार घेऊन येत आहे, परंतु त्यांनी संबंधित ज्या कंपनी आहे के&पल्प बोरगावमध्ये, तर त्या कंपनीच्या मॅनेजरला त्यांनी आपल्या वडिलांची जी कंडिशन आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी पाठवलेली होती की बाबा अशा करता असं झालेलं आहे। तर कंपनीचा विषय असा आहे की कंपनीचं पाणी हे शेतीमध्ये जाऊन सगळं केमिकल त्या शेतीमध्ये पसरत आहे। त्याच्यानंतर ते पाणी जे आपली विहीर आहे त्या विहिरीच्या माध्यमातून बी ते पाणीचा स्रोत तिथं केमिकलचा जात आहे। त्यामुळे ह्या सर्व बोरगाव टीमलाच म्हणजे गावालाच शेतकऱ्यांनाच हा मोठा त्रास आहे। यामुळे आम्ही अशी कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे तात्काळ ती कंपनी स्थलांतर करावी आणि स्थलांतर न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन एवढ्या 10 ते 12 दिवसात आम्ही करणार आहोत। आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि लवकरात लवकर ती कंपनी हलवावी, कारण की यांचे जे वडील आहेत त्यांची मी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष बघितलं, अवस्था एकदम वाईट आहे आणि यामुळे त्यावेळेस यांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्ही कलेक्टर साहेबांना, माननीय कलेक्टर साहेबांना हे बी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही कंपनी तात्काळ तिथून काढली जावी, अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशानुसार आपल्या कलेक्टर कार्यालयाबाहेर लवकरच आंदोलन करून राहू। आमची मागणी एवढीच आहे की कंपनी तात्काळ तिथून स्थलांतर करावी आणि होणाऱ्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना हा जो त्रास आहे तो थांबवावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।